EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। ब्रिटिश सरकारच्या अन्यायकारी आणि अत्याचारी राजवटीतून भारताची जर सुटका करायची असेल तर अखंड भारतामध्ये सत्याग्रह, अहिंसा आणि त्याचबरोबर ह्या चळवळी, आंदोलन आणि मोर्चा ह्या आपल्या अनेक प्रकारच्या चतुसूत्रीच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारला भारत सोडून जाण्यास भाग पाडणारे महात्मा गांधीजी यांच्या जयंती विशेष या लेक्चरमध्ये मी तुम्हा सर्वांचं सचिन गुळिक इतिहास मार्गदर्शक या नात्याने EMPSC कट्टा आणि स्पर्धागृहामध्ये स्वागत करतोय। तर आज 2 ऑक्टोबर आहे आणि 2 ऑक्टोबरच्या निमित्ताने प्रत्येक वर्षाला अखंड संपूर्ण जगामध्ये अहिंसा दिन या दिवशी साजरा केला जातो। तर जयंती विशेष या लेक्चरच्या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतोय। तर आज जयंती आहे महात्मा गांधीजी, अर्थातच राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्याबद्दल आज जयंतीच्या निमित्ताने आपण अननोन फॅक्ट्स फक्त इथं शिकणार आहोत। अर्थातच तुम्हा सगळ्यांना महात्मा गांधीजी यांचा खूप चांगल्या पद्धतीचा इतिहास माहित आहे, परंतु काही अशा गोष्टी असतात की आपल्याला त्या माहित नाहीत। त्याच्यामुळे आपल्याला या इतिहासामध्ये किंवा आजच्या लेक्चरमध्ये काही नवीन गोष्टी शिकायच्या आहेत की ज्या गोष्टीतून आपल्याला एक्स्ट्रा नॉलेज मिळणार आहे आणि त्याचबरोबर काही माहित नसणाऱ्या गोष्टी त्या मिळणार आहेत। त्याच्याबरोबरच एक्झाम ओरिएंटेड डाटा हा आपल्याला इथं मिळणार आहे। तर पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय 2 ऑक्टोबर महात्मा गांधीजी यांच्या जयंतीच्या निमित्ताने। तर अननोन फॅक्ट्स याच्यामध्ये आपण पाहतोय की सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनीतून 1940 मध्ये रंगून याच्या रेडिओमधून महात्मा गांधीजींना काय केलं होतं तर राष्ट्रपिता या वाक्याने त्यांना संबोधलेलं होतं। तर हे लक्षात ठेवा की राष्ट्रपिता हे सुभाषचंद्र बोस यांनी म्हटलेलं होतं। यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की चंपारण्य सत्याग्रह करत असताना संत राऊत नावाच्या एका व्यक्तीनं, म्हणजेच ते शेतकरी होते आणि या संत राऊत यांनी महात्मा गांधीजींना बापू या शब्दाने किंवा बापू या पदवीने त्यांचा गौरव केला, म्हणून महात्मा गांधीजी यांना आपण बापू या नावाने ओळखतो। त्यानंतर पुढे महत्त्वाचं आहे की 2 ऑक्टोबरला जागतिक अहिंसा दिन साजरा केला जातो। कारण का तर असहकार चळवळीला गालबोट लागले 1922च्या चौरीचौरा हत्याकांडानंतर आणि इंग्रज सरकार त्याचा बदला ही भारतीय लोकांना मारून आणि तुरुंगात टाकून घेईल म्हणून त्यांनी काय केलं तर ही चळवळ मागे घेतलेली होती भारतीय लोकांच्या काळजीपोटी। अर्थातच जागतिक अहिंसा दिन हा गांधीजींच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो। रवींद्रनाथ टागोर हे त्यांचे सहकारी होते आणि त्याचबरोबर यांना महात्मा गांधीजींनी गुरुदेव नावाची पदवी बहाल केलेली होती आणि यांचंच जे गीत आहे जन गण मन हे भारताचं राष्ट्रगीत झालं होतं आणि त्या गीताला अर्थातच साहित्यामध्ये नोबेल पुरस्कार जो दिला जातो तो 1913 मध्ये पहिल्यांदा रवींद्रनाथ टागोर यांना दिला होता। त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट 1932 मध्ये पुणे करार जो झाला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीजी, तर या करारामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी गांधीजींना संत्र्याचा ज्यूस पाजला आणि तो आमरण उपोषण सोडलेलं होतं। अमेरिकेचे टाइम्स मॅगझिन जे आहे तर यांनी 1930 मध्ये मॅन ऑफ द इयर या पुरस्काराने महात्मा गांधीजींचा गौरव केलेला होता। पुढे त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये जवळपास 10 कोटी लोक उपस्थित होते। आता त्याचं वर्णन करताना वेगवेगळे इतिहासकार आणि त्यांचे जे सुपुत्र आहेत तर देवदास, तर यांच्या वेगवेगळ्या पुस्तकामध्ये रेफरन्स असा सापडतो की 10 कोटी लोक त्यांच्या अंत्ययात्रेला उपस्थित होते। तर ही अंत्ययात्रा जगातील आतापर्यंत न भूतो न भविष्यती अंत्ययात्रा होती, म्हणजे लोक मिळेल त्या जागेवरती बसून उभा राहून तिथं काय करत होते अंत्ययात्रेचं दर्शन घेत होते। पुढे त्यांची शवविच्छेदन ही भारताच्या इतिहासातील नाही तर जगाच्या इतिहासातील सर्वात मोठी ही शवविच्छेदनाची यात्रा होते। महत्वाचे की स्टीव्ह जॉब्स हे ऍपल कंपनीचे CEO होते। अर्थातच इथं कार्यकारी अधिकारी जे होते तर हे महात्मा गांधीजींना आपला रोल मॉडेल मानायचे आणि गांधीजींसारखाच तो गोल भिंगाचा चष्मा हा त्यांनी कॉपी पेस्ट केलेला होता। तर हे स्टीव्ह जॉब्स यांनी कॉपी पेस्ट केलेला। पुढच्या काही अननोन फॅक्ट्स बद्दल बोलतोय आपण की महात्मा गांधीजी यांनी वेगवेगळ्या प्रकारचा काही संवाद साधत होते। तर संवाद साधत असताना मेरा देश अब आजाद हो जाएगा आणि आता मी हिंदीमध्येच बोलू शकतो। अर्थातच तो दोघांमधला संवाद होता की त्यांनी इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला, परंतु गांधीजीने 1947 ला सांगितलं की माझा देश आता स्वतंत्र होणार आहे तर मग मी माझीच भाषा वापरणार, ती भाषा म्हणजे माझी हिंदी आहे। आणि हिंदी भाषेचं जे महत्व आहे हे महात्मा गांधीजीने आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलेलं होतं। पुढील फॅक्ट आहे महत्त्वाचे, महात्मा गांधीजी हे 5 वेळा नोबेल पारितोषिकासाठी, शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी नामांकित झालेले होते, परंतु त्यांना 5ही वेळा नोबेल पारितोषिक भेटलेलं नव्हतं। परंतु काही फॅक्टमध्ये असं वाचण्यात आलं की 1948 ला त्यांना नोबेल पारितोषिकासाठी त्यांना अवॉर्ड होणारच, परंतु त्याच्यापूर्वीच त्यांचं निधन झालेलं होतं, त्याच्यामुळे मरणोत्तर नोबेल पारितोषिक पुरस्कार दिला जात नाही। आता या 5
भारताबद्दल संभ्रमावस्था आहे. वेगवेगळे रेफरन्सेसमध्ये वेगवेगळा आकडा तुम्हाला दिसून येतो. पुढे 1948 मध्ये पुरस्कार मिळणार त्याच्यापूर्वीच महात्मा गांधीजींची हत्या झालेली होती. म्हणून नोबेल पारितोषिक समितीने काय केलं तर अशा व्यक्तींना जो मृतप्राय आहे तर त्यांना देता येत नाही. केवळ नोबेल पारितोषिक हा जिवंत व्यक्तींना देतो. पण अपोजिट आहे, भारतरत्न पुरस्कार मात्र हा मृत व्यक्तींना सुद्धा देता येतो. परंतु मग तुमच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह असेल की महात्मा गांधीजींना भारतरत्न का नाही दिला, तर हे भारतरत्नच्याही पुढे होते. अर्थात राष्ट्रपती होते किंवा महात्मा होते, म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्कार हा देणं म्हणजेच अर्थातच ते महात्मा किंवा राष्ट्रपिता याच्यापेक्षा थोडंसं वेगळं होऊ शकतं. 1931 मध्ये पहिल्यांदाच महात्मा गांधीजी हे रेडिओवरती बोलले होते आणि त्यांचे पहिले शब्द होते की क्या मुझे इस मायक्रोफोन के अंदर बोलना पडेगा. तर हे त्यावेळचे त्यांचे पहिले शब्द होते. सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता ही पदवी दिलेली होती. महात्मा गांधीजींनी गुजराती भाषेमध्ये आपलं आत्मचरित्र लिहिलं होतं. तुम्हाला पहिल्यांदा प्रश्न विचारतील की कोणत्या भाषेमध्ये किंवा आत्मचरित्र कोणत्या लँग्वेजमध्ये लिहिलेलं होतं. सर्वत्र वेळेवर जायला महात्मा गांधीजींना खूप आवडत होतं. अर्थातच वेळेची किंमत करा म्हणजे वेळ तुमची किंमत करेल, हे महात्मा गांधीजींचं खूप चांगलं सेंटेन्सेस होतं जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला वापरता येऊ शकतं. आणि ते इतरांना सुद्धा वेळ पाळायला सांगत होते. एकदा एका शाळेमध्ये गेले असताना एक छोटीशी मुलगी 5 मिनिट उशीर आली आणि तिला घाबरली आणि महात्मा गांधीजींनी तिला सांगितलं की तू 5 मिनिट उशीर आले. मग एक कॅल्क्युलेशन महात्मा गांधीजींनी सांगितलं होतं की वर्गामध्ये मुलं आहेत 20 आणि तू 5 मिनिट उशीर आले. म्हणजेच काय झालं होतं की इथं साधारणतः ते 100 मिनिट उशीर आली होती आणि तिला सांगितलं की इतर मुलांचे प्रत्येकी 5 मिनिट घेण्याचा तुला अधिकार नाही. म्हणजेच आपण फक्त 5 मिनिट उशीर झालं तर काय होतंय असं म्हणतो, परंतु इथं महात्मा गांधीजींनी इथं कॅल्क्युलेशन करून त्या मुलीला सांगितलं होतं. म्हणजेच महात्मा गांधीजी वेळेचे पक्के होते. दुसरी महत्वाची गोष्ट, गांधीजी 4 खंडामध्ये आणि 12 देशामध्ये नागरी हक्कांसाठी आंदोलन केलेले व्यक्ती होते. त्याचबरोबर त्यांच्या वतीनं आणि त्यांना आदर्श मानून ह्या वेगवेगळ्या खंडामध्ये आंदोलन करणारे महत्त्वाचे वेगवेगळ्या चळवळी उभ्या राहिलेल्या होत्या. पुढील फॅक्टमध्ये प्रवेश करत असताना पहिला आहे की गांधीजी दररोज 18 किलोमीटर चालत असतं. नुकताच एक जागतिक हृदय दिवस झालेला होता. लक्षात ठेवा, एक फिलॉसॉफी असं सांगते की हृदय जर आपल्यासाठी 24 तास जर चालत असेल तर त्याच्यासाठी रोज अर्धा तास तरी किमान चालायला पाहिजे. ही हृदयाच्या बाबतीतली ही एक सायन्सची फॅक्ट आहे. परंतु महात्मा गांधीजी दररोज 18 किलोमीटर चालत होते. मग आपल्याला चालण्याचा आणि व्यायाम किंवा एक्सरसाइज हे दैनंदिन आयुष्यामध्ये महत्त्वाचं आहे. त्यानंतर महात्मा गांधीजी यांना काँग्रेस पक्ष संपवायचा होता. पण कधी, जेव्हा भारत स्वतंत्र झाला 1947 ला, तर त्यांनी वेगळ्याच एका पक्षाची स्थापना करा आणि सगळ्या नेत्यांनी रिटायरमेंट घ्या असं सांगितलेलं होतं. परंतु बाकीच्या लोकांनी ऐकलेलं नव्हतं. पुढील फॅक्ट आहे की महात्मा गांधीजींनी डर्बन असेल, प्रिटोरिया आणि जोहान्सबर्ग या ठिकाणी फुटबॉलचे क्लब हे भारतीय लोकांसाठी उभा केले होते. मग आपल्याला एवढंच माहित आहे की दक्षिण आफ्रिकेमध्ये 21 वर्षाच्या प्रवासामध्ये किंवा वास्तव्यामध्ये त्यांनी आश्रम सुरू केले हेच माहित होतं. परंतु इथं फुटबॉल क्लबची सुद्धा स्थापना केली होती. हे आपल्याला फॅक्ट नवीन माहित असायला पाहिजे. महात्मा गांधीजींनी टॉलस्टॉय असतील, आईन्स्टाईन असेल, हिटलर असेल, तर या महान व्यक्तींबरोबर त्यांनी व्यवहार केलेला होता. हे आपल्याला विसरता कामा नये. आणि ह्या महान व्यक्तींची विचारसरणी डावी असो किंवा उजवी असो किंवा अगदी कॉन्स्टंट असो, तर त्या विचारसरणीवरती सुद्धा ते अगदी प्रचंड अभ्यास करत होते. रस्किनच्या अनटू धिस लास्ट या पुस्तकाचं त्यांनी सर्वोदय किंवा सर्वज्ञ या आपल्या लँग्वेजमध्ये किंवा आपल्या नवीन गुजराती भाषेमध्ये या नावाने पुस्तक प्रकाशित केलं होतं. आणि त्यांच्यावरती या अनटू धिस लास्ट या पुस्तकाचा प्रचंड प्रभाव होता. 1908 मध्ये लंडनहून दक्षिण आफ्रिकेला परत जात असताना हिंद स्वराज्य हे महात्मा गांधीजींनी प्रश्न उत्तराच्या स्वरूपामध्ये लिहिलेलं पुस्तक होतं. तर या पुस्तकावरती काही ठिकाणी प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. 4 फेब्रुवारी 1916 मध्ये हिंदू विश्वविद्यालयाचा कार्यक्रम जेव्हा सुरू होता, तर त्यावेळी त्यांनी भारतीय गरिबी आणि तिथं उपस्थित असणाऱ्या वेगवेगळ्या राजा महाराजांनी अंगावरती चढवलेले दागदागिने, जवाहिरे, तर या दोघांमध्ये तुलना केली. आणि तुलना करत असताना गांधीजींनी त्या राजावरती अगदी आग ओकलेली होती. आणि ती आग अशी होती की तुम्ही भारतीय जनता ही भुकेलेली असताना तुम्ही सगळेजण असले एवढ्या मोठ्या रत्नजडित हिऱ्यांसह अंगावरती परिधान करून आला, तर हे सगळं जर दिलं तर भारताचं भूकमरी ही मिटू शकते, गरिबी जाऊ शकते. परंतु ॲनी बेजंट हे सगळे राजे निघून जात असताना ॲनी बेजंटनी काय केलं होतं, तर गांधीजींना सांगितलं की मिस्टर गांधी स्टॉप युअर अर्थातच त्यांचं भाषण स्टॉप करण्यासाठी सांगितलेलं होतं. परंतु महात्मा गांधीजींनी तिथून ते सोडून गेलेले होते.
तर 1916चा किस्सा आहे. लॉर्ड हार्डिंग सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. तर हिंदू विश्वविद्यालयाचा स्थापना समारंभ होता. हे हिंदू विश्वविद्यालय नंतर मदन मोहन मालवीय यांच्याकडे दिलेलं होतं. आता यावेळीच या आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. व्हाईसरॉय असेल, या कार्यक्रमाला लॉर्ड हार्डिंग यांनी बेजंट होत्या, हिंदी महाराजे होते, त्यांच्या राण्या आणि उच्चपदस्थ अधिकारी आणि भारतीय राजकारणी सगळी लोक 1916च्या समारंभाला उपस्थित होते. डॉक्टर कानुंगो जे आहेत, कानुंगो, तर हे महात्मा गांधीजींचे हेल्थ चेकर, अर्थातच ते त्यांच्या तब्येतीची काळजी घेणारे महत्त्वाचे डॉक्टर होते. महात्मा गांधीजींना विशिष्ट प्रकारचा आजार असताना हे डॉक्टरची नियुक्ती सरदार वल्लभभाई पटेल असतील किंवा त्यांच्यासोबत असणारे राजकीय नेते यांनी केलेली होती. व्हाईसरॉय वेवेल जे आहेत हे महात्मा गांधीजींबद्दल काय म्हणतात की महात्मा गांधीजी हे शब्दाचे पक्के नव्हते. आता वेवेलने स्टेटमेंट का करण्याची गरज होती, तर दुसऱ्या जागतिक महायुद्धाचा प्रसंग आहे. महात्मा गांधीजींनी पहिल्यांदा स्टेटमेंट केलं होतं की आम्ही तुम्हाला मदत करण्यास तयार आहोत पहिल्या युद्धासारखे, पण आम्हाला स्वातंत्र्याची हमी द्यायला पाहिजे. आणि हमी जेव्हा दिली तर महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवरचा विश्वास उडाला आणि विश्वास उडाल्यानंतर इथं या महात्मा गांधीजींनी सांगितलं पहिल्यांदा आम्हाला स्वातंत्र्य द्या, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला मदत करू. मग त्यावरती लॉर्ड वेवेल 1943 पासून 47 पर्यंत होते, त्यांनी सांगितलं की महात्मा गांधीजी आपल्या शब्दाचे पक्के नाहीत. तर अशा प्रकारचे काही नवीन फॅक्ट आहे. पुढील फॅक्ट काय सांगते की 1942 जेव्हा छोडो भारत आंदोलन सुरू होतं तर त्यावेळी संपूर्ण भारतासाठी एक नारा पाहिजे होता आणि तो नारा त्यांनी मुंबईचे महापौर युसूफ मेहर अली यांच्याकडून घेतला. त्या नाऱ्यामध्ये काय होतं की त्यांनी एक नारा दिला दुसरा, आणि तो नारा काय होता तर करा किंवा मरा, याला रिफ्लेक्ट म्हणून किंवा याला एक दुसऱ्या प्रकारचा नारा दिला होता लाल बहादूर शास्त्री यांनी, तर मरो नाही मारो, तर हा ब्रिटिशांप्रती दिलेला नारा होता. पुढील फॅक्ट आहे महादेव देसाई जे आहेत, महादेव देसाई हे महात्मा गांधीजींचे चिटणीस किंवा सचिव म्हणून तिथं काम करत होते. पुढील फॅक्ट आहे भारत सरकारने पाकिस्तानला 55 कोटी रुपये द्यायला पाहिजेत आणि 55 कोटी रुपये द्यायला पाहिजेत ही मागणी महात्मा गांधीजींनी केली होती. कारण का तर वेगळा प्रांत बंधन प्रांतासाठी आपल्याला पुनर्रचना करण्यासाठी त्यांना अमाऊंट पाहिजे असते, म्हणून गांधीजींनी तिथं दिली होती. मग नथुराम गोडसे यांना जेव्हा भाषण करण्यासाठी सांगितलं होतं तर त्यावेळी त्यांनी याचा जरूर उल्लेख केलेला होता. पुढील फॅक्ट आहे की काँग्रेस ऐवजी इथं काँग्रेस पक्ष नष्ट करून लोकसेवक संघाची स्थापना करा असं गांधीजींनी सांगितलं होतं 47 नंतर, परंतु या लोकांनी काँग्रेसला कॅरी फॉरवर्ड केलेलं होतं. पुढील फॅक्ट काय सांगते अल्बर्ट आइन्स्टाईन जगातील E=mc², अर्थातच अशाच प्रकारचे अनेक जागतिक फॉर्म्युले सांगणारे अल्बर्ट आइन्स्टाईन हे जगातील सर्वोत्कृष्ट आणि त्याचबरोबर सर्वात मोठे सायंटिस्ट आणि सर्वात ब्रिलियंट पर्सन सायंटिस्ट, तर यांनी एक स्टेटमेंट केलं होतं महात्मा गांधीजींबद्दल. ते स्टेटमेंट असं होतं की असा महान माणूस या भूतलावरती वावरत आहे याचं मला खूप मोठं आश्चर्य वाटतंय. आणि हे महात्मा गांधीजी यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य होतं. त्यांच्याकडे सत्य आणि अहिंसा ही सर्वात महत्त्वाची ब्रिटिश सरकारच्या विरोधातली खूप मोठी शस्त्र होती. तर लक्षात ठेवा सत्य आणि अहिंसा, आणि त्यांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी वापरलेली ही शस्त्र महत्त्वाची आहेत. पुढे आहे गांधीजी काय म्हणतात की बुरा मत देखो. मग तुम्हाला सगळ्यांना माहित असेल महात्मा गांधीजींचे 3 बंदर, मग त्यामध्ये 3 बंदरचा अर्थ काय होतो की आपल्या सगळ्यांना तो एक सबक आहे की बुरा मत देखो, बुरा मत सुनो आणि बुरा मत कहो. काहीही चांगलं वाईट ऐकायचं नाही, काहीही वाईट बोलायचं नाही आणि वाईट पाहायचं नाही. तर ही 3 बंदर अर्थातच महात्मा गांधीजींची शिकवण होते, पण ते बंदर अर्थात माकडांच्या रूपाने आपल्या समोर दाखवलेले आहे. पुढील फॅक्ट आहे की जॉन रस्किन यांचं जे पुस्तक आहे अनटू दिस लास्ट, या पुस्तकाचा गांधीजीवरती सर्वात जास्त प्रभाव पडलेला होता. त्यानंतर रवींद्रनाथ टागोर जे आहेत तर हे महात्मा गांधीजींच्या 14 पासून 41 पर्यंत समकालीन होते, म्हणजेच त्यांच्याबरोबर ते खूप चांगल्या पद्धतीचं राहत होते. पुढे महात्मा गांधीजी यांची टोपी, त्या टोपीला गांधी टोपी असं म्हटलं जातं. म्हणजेच 1930 मध्ये जेव्हा सविनय कायदेभंग चळवळ ही संपूर्ण भारतभरामध्ये महात्मा गांधीजींनी साबरमती आश्रमातून सुरू केली, तर त्यावेळी सोलापूरमध्ये कामगारांचा सत्याग्रह सुरू झाला होता आणि त्या कामगारांच्या सत्याग्रहामध्ये किंवा लढ्यामध्ये गांधी टोपी ही खूप प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर यांची पत्नी कस्तुरबा गांधी जी आहे तर यांना सगळी जनता ही बा या नावाने त्यांचा उल्लेख करत होती. तर हे बा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. महात्मा गांधीजींना 4 मुलं होते आणि 4 मुलांपैकी जो पहिला मुलगा जो होता तर हा पहिला मुलगा महात्मा गांधीजी आणि त्यांच्यामध्ये वैचारिक मतभेदामुळे घर सोडून गेले होते. परंतु दिल्ली मार्गे महात्मा गांधीजी मध्य प्रदेशमधून जेव्हा गुजरातमध्ये प्रवास करत होते तर त्यांना समजलं की हे आपले आई आणि बाबा हे दोघंजण ट्रेनमधून येतात. तर सगळी लोक महात्मा गांधीजी की जे असा नारा देत होते, परंतु त्यांचे जे ज्येष्ठ सुपुत्र आहेत तर फक्त एक वेगळा नारा देत होते. ते म्हणत होते की कस्तुरबा गांधी की जे. आता त्याच्यामध्ये गंमत अशी होती की सगळ्यांचं लक्ष यांनी वेधलं आणि गांधीजींची ट्रेन थांबली आणि त्याच्यानंतर यांनी आपल्या आईला एक संत्री दिली आणि गांधीजींकडे बोट करून दाखवलं होते की यांना
संत्री खायला देऊ नको. तर ही एक छोटीशी फॅक्ट होती. यानंतर गांधीजी हे आपली वेळ हे कटाक्षाने पाळत होतं अगोदर सांगितल्याप्रमाणे, आणि वेळ पाळतच नव्हते तर दुसऱ्यांना सुद्धा वेळ पाळायला सांगत होते. त्यांच्या आश्रमाबद्दल थोडक्यामध्ये माहिती घेऊ आपण, कारण का तर आश्रमाबद्दल खूप सारी माहिती आणि परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण केलेले आणि वास्तव्य केलेले महत्त्वाचे आश्रम कोणकोणते आहेत. 1915 मध्ये जेव्हा ते भारतात आले तर त्यांनी कोचरबा आश्रम अहमदाबादच्या जवळ आहे तिथे पहिल्यांदा वास्तव्य केलं, प्रश्न आलेला आहे. यानंतर 25 मे 1915 मध्ये सत्याग्रह आश्रम, अर्थातच हा अहमदाबाद या ठिकाणी साबरमती नदीच्या किनाऱ्यावरती साबरमती आश्रमाची स्थापना केली. तिथून सत्याग्रह सुरू केला म्हणून त्या आश्रमाला सत्याग्रह आश्रम म्हटलं जातं. आणि या आश्रमामध्ये त्यांना खूप चांगले सवंगडी अर्थात खूप चांगले मित्र सत्याग्रही किंवा आश्रमी अनुयायी मिळाले होते. त्यामध्ये महत्त्वाचे विनोबा भावे आहेत, काकासाहेब कालेलकर आहेत, संगीत तज्ज्ञ खरे गुरुजी गोपाळराव काळे, महादेवभाई देसाई, जे.बी. कृपलानी, किशोरलाल मन्नूवाला आणि पॅरलाल. तर हे अशा प्रकारचे महत्त्वाचे अनुयायी हे आश्रम आहे. जेव्हा महात्मा गांधीजींच्या साबरमती आश्रमाचं अनुदान व्यापाऱ्यांनी बंद केलं किंवा तिथल्या असणाऱ्या बिझनेसवाल्यांनी बंद केलं, तर त्यावेळी महात्मा गांधीजींनी अस्पृश्यांना आपल्या आश्रमामध्ये ठेवलं, पुन्हा अनुदान सुरू झालं होतं. जेव्हा सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली तर त्यावेळी त्यांनी मागे वळून पाहिलं आणि सांगितलं की जोपर्यंत स्वातंत्र्य नाही मिळणार तोपर्यंत या आश्रमामध्ये येणार नाही. म्हणून त्यांनी 1936 वर्धा या जिल्ह्यामध्ये त्यांनी एक आश्रम सुरू केलं, त्याचं नाव आहे सेवाग्राम. हे सेवाग्राम आहे वर्धा जिल्ह्यामध्ये. त्यानंतर त्याच्यापूर्वी जेव्हा महात्मा गांधीजी आफ्रिकेमध्ये राहत होते तर आफ्रिकेमध्ये त्यांनी डर्बन या शहराजवळ 40 हेक्टर जमीन खरेदी केली आणि तिथं सुरू केलेला आश्रम होता तर त्याचं नाव होतं फिनिक्स आश्रम. परंतु अजून एक आहे की याच फिनिक्स आश्रमामधून त्यांनी एक साप्ताहिक सुरू केलं, त्याचं नाव होतं इंडियन ओपिनियन. यंग इंडिया हे त्यांचं साप्ताहिक त्यांचंच वर्तमानपत्र होतं. जोहान्सबर्ग 1913 मध्ये दक्षिण आफ्रिकेचं सर्वात महत्त्वाचं मुख्य शहर जोहान्सबर्ग या ठिकाणी जवळपास 440 हेक्टरवरती त्यांनी टॉलस्टॉय फॉर्म नावाचं एक आश्रम सुरू केला होता. हे महात्मा गांधीजींच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे आश्रम. आणि सर्वात शेवटी आहे 1936 मध्ये जमनालाल बजाज अर्थात सेठ जमनालाल बजाज बिझनेसमॅन यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या सल्ल्यावरून किंवा दोघांच्या संगनमताने वर्धा या ठिकाणी 1936 सेवाग्राम आश्रमाची स्थापना केली होती. याच आश्रमामध्ये जेव्हा बादशाह खान किंवा खान बहादूर खान किंवा त्याला सीमांत गांधी म्हटलं जातं, सरहद्द गांधी, तर हे जेव्हा त्यांना तिकडं बंदी घातलेली होती तर त्यावेळी महात्मा गांधीजींनी सेवाग्राम आश्रमामध्ये वास्तव्यास सांगितलं होतं आणि खास त्यांच्यासाठी आपल्या आश्रमाची उंची वाढवून घेण्यात आली होती. तर हा सेवाग्राम आश्रम आहे. महात्मा गांधीजींच्या दृष्टिकोनातून त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या चळवळी आणि ज्या ज्या ठिकाणी काम केलं होतं तर त्याच्यावरती आपल्याला एक अननोन फॅक्ट्स या अंतर्गत आपल्याला फक्त आढावा घ्यायचा आहे. तर चंपारण्य आंदोलन आहे 1917 मध्ये त्यांनी सुरू केलेलं होतं, महत्त्वाचं आहे. त्यानंतर 1918 मध्ये अहमदाबाद आंदोलन आहे. 1918 मध्ये दुष्काळामुळे खेडा जिल्ह्यामध्ये अर्थात त्याला किसान सत्याग्रह या नावाने ओळखलं जातं. 1919 मध्ये मुस्लिम समुदायाच्या न्याय आणि हक्कांसाठी खिलाफत चळवळ आहे. 1920 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांड असेल किंवा 1919चा जो मॉन्टेग्यू चंचपड कायदा तर त्याच्या विरोधामध्ये त्यांनी सुरू केलेली सर्वात महत्त्वाची पहिली असहकार चळवळ आहे जी अखिल भारतीय स्तरावरती गाजत होती आणि सर्वात मोठी आहे 1942 ची छोडो भारत आंदोलन. त्यानंतर 1930 पासून 1932 पर्यंत गोलमेज परिषदा, महात्मा गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर होते. गांधी आयर्विन करार इथं 1932 ला महात्मा गांधीजी आणि त्यावेळेचे गव्हर्नर जनरल गांधी आणि आयर्विन यांच्यामध्ये करार झाला होता 5 मार्च 1932 ला. हरिजन चळवळ, महात्मा गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला आणि त्याच्यानंतर गांधीजींनी ठरवलं की अस्पृश्य किंवा बहुजनांच्या उद्धारासाठी काम केलं पाहिजे. मग इथे 1932 ला अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण संघ आणि त्याचंच रूपांतर 1933 मध्ये सुरू केलं होतं अखिल भारतीय हरिजन सेवक संघ आणि त्याच्यावरती मदन मोहन मालवीय हे व्यक्ती काम करत होते. सविनय कायदेभंग चळवळ आहे 1930 ची. 1 वर्षाचा अल्टिमेट संपला म्हणून सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली. ही चळवळ 32 ला स्थगित केली आणि पुन्हा 34 पर्यंत ही चळवळ सुरू झालेली होती. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आणि अखिल भारतीय स्वरूप धारण केलेलं चळवळीचं आंदोलन म्हणजेच कोणतं आहे 1942चं छोडो भारत आंदोलन. याचा नारा त्यावेळचे गांधीवादी नेते युसुफ मेहर अली यांनी दिलेला होता. अर्थातच महात्मा गांधीजींच्या आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या चळवळी जर कोणत्या असतील तर या सर्व चळवळी गांधीजींच्या आयुष्यामध्ये होत्या. अर्थातच आयुष्यामध्ये असतील असं नाही असं म्हणण्यापेक्षा की ब्रिटिश सरकारला भारतातून काढण्यासाठी असणारे ह्या महत्त्वाच्या चळवळी आहेत. पुढे महत्त्वाचं आहे की महात्मा गांधीजी यांच्याबद्दल काही गीतांच्या काही पंक्ती दिलेल्या आहेत की साबरमतीचे संत तुम्ही, तुमचे नाव आहे बापू, अहिंसेचे शस्त्र उचलतात इंग्रज लागले कापू. अर्थात ह्या मोटिवेशन्स आहेत किंवा
हा महात्मा गांधीजी यांच्या कार्याचा एक आपला गौरव म्हणून आहे. स्वातंत्र्याचे शिल्पकार तुम्ही राष्ट्रपिता म्हणून गौरवले, सध्या तुमच्या आचरणाला महात्मा म्हणून संबोधले. आपण जयंतीच्या निमित्ताने महात्मा गांधीजी यांना त्रिवार अभिवादन करतोय आणि या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत महात्मा गांधीजी यांच्याबद्दलच्या अननोन फॅक्ट्स किंवा काही माहीत नसणाऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी 2 ऑक्टोबर जयंती विशेष या लेक्चरच्या सिरीजमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. एक छोटीशी सूचना आहे की आपला 8 ऑक्टोबरचा पेपर अर्थातच राज्यसेवा मुख्य परीक्षेचा बदलता जो सिलेबस आहे, तर या बदलत्या सिलेबसनुसार आपल्या अपकमिंग 2 बॅचेस आहेत. त्या बॅचेसमध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि याची पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह जो UPSC केल्याचा जो अनुभव आहे, तर ह्या बॅचच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि योग्य मटेरियल आणि त्याचबरोबर दर्जेदार शिकवणी इथं तुम्हाला अनुभवायला मिळेल. आणि दुसरं महत्त्वाचं आहे की हिस्ट्री ऑप्शनल असाच निवडायचे, त्याच्यामध्ये काहीच बदलत नाही. मग प्राचीन घ्या, मध्ययुगीन घ्या आणि आधुनिक समाज सुधारक आणि महाराष्ट्र, काहीच बदलत नाही आणि तो अनेक ठिकाणी उपयोगी येतो. असा ऑप्शनल आहे तो म्हणजे आपला हिस्ट्री आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीच माहीत नसलं तर तुम्ही लिहू शकता. तर अशा ऑप्शनलचे सगळ्या बॅचेस आपल्या स्पर्धाग्राम ॲप्लिकेशनमध्ये अपकमिंग बॅचेस आहेत. तर ही तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवायची होती. आणि प्राचीन काळापासून जे तुम्ही काम करत आला होता ते काम कोणतं आहे, तर पहिली तर लाईक आहे, कमेंट आहे, त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत शेअर करून द्या. कारण का तर अननोन फॅक्टच्या माध्यमातून आयोगाचे प्रश्न कव्हर होतील आणि माहीत नसणाऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी, येणाऱ्या सर्व तुमच्या आयुष्यासाठी आणि त्याचबरोबर तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. विश ऑल द बेस्ट.